मधला सर्वात एक बॅड पॅच किंवा वाईट वेळ कुठची असते जेव्हा आपल्याला रिटायरमेंट घ्यावी लागते. मग ती रिटायरमेंट. एक सक्सेसफुल करिअर केल्यानंतर असो, कुठच्या अपघातात दुखापत झाल्यामुळे असो किंवा अन्य काही कारणांमुळे, जसं की काही लोकांवर बॅन लागतो. जसं या आपल्या 2 खेळाडूंवर 3 वर्षाचा बॅन बॅन तो कंटिन्यू लागलेला. केल्यानंतर थोडंसं अपयश आल्यानंतर चुकीचा सराव आणि खूप नुकसान करून घेतल्यानंतर पण अनेकदा चांगला गुरु मिळतो. त्यावेळेला स्वतःवरती क्रिटिसाइज न करता ज्या गोष्टी तुम्ही कमी पडतात त्याच्यावर सराव करा. कदाचित तिथून पुढे तुम्ही एवढी मोठी झेप घ्याल की ते हरणं काय असतं ते निघून जाईल. नमस्कार, मी श्यामल भंडारे, न्यूज 18 लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली आणि पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरलाय महाराष्ट्र केसरी. अनेक गदारोळ झालेला आपण काल संपूर्ण दिवसभरात पाहिला. आज पण त्याच संदर्भातल्या बातम्या पाहतोय. महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांना त्या संदर्भात काही प्रश्न पडलेत आणि त्या प्रश्नांचीच इंटरेस्टिंग अशी उत्तरं, योग्य उत्तरं माझे सध्या सहकारी रोहन जोशी सर सध्या सोबत आहेत. माझा पहिला प्रश्न असा आहे, अनेक मुलांना स्पोर्ट्समध्ये खूप इंटरेस्ट असतो पण त्यांना गायडन्स मिळत नाही त्या पद्धतीने, आणि सगळ्यात बेसिक क्वेश्चन असा आहे की आमचं डाएट काय असायला पाहिजे. नक्कीच. कालची पहिली मॅच म्हणजे उपांत्य फेरी, त्याच्या आधीची फेरी होती ज्यात राक्षे जेव्हा हरला, तेव्हा त्याने पंचांची गैरवर्तन केलं असं पण म्हणतो. पण त्याचा मुद्दा काय होता जो सर्वांना आवडला आणि लोक तो ट्रेंडिंग आहे की एखादा खेळाडू जेव्हा घडतो तेव्हा त्याच्या मागे काय मेहनत असते. तर ती मेहनत खूप असते. आपण त्याच्याविषयी बोलूया की कुठल्याही खेळाप्रमाणे कुस्तीमध्ये सुद्धा कुस्तीगीर तयार व्हायला अगदी लहानपणापासून तो 13-14 वर्षापासून जर का त्याने सराव सुरू केला, एखाद्या चांगल्या आखाड्यात जाऊन, गुरु तर लागतोच, यूट्यूब किंवा इंटरनेट बघून नाही होणार तसं, तर त्याला काही वर्ष जातात जेव्हा तो पहिली कुस्ती खेळू शकतो. तिथून त्याची कुस्ती म्हणजे मैफिल रंगत जाते. मग ते सब ज्युनियर लेवल असेल, ज्युनियर लेवल असेल आणि सिनियर, आणि कुठची केसरी पटकावणं आता खूप मोठा आहे. ही सगळी मेहनत जी होती ती काही एका चुकीच्या गोष्टीने काही सेकंदात आपल्या विरुद्ध गेली, त्यामुळे तो चिडलाय. आता याच्यातच कळेल की आपल्याला किती मेहनत लागते. चांगला डाएट तुम्हाला फॉलो करावा लागतो ज्याच्यात गुड क्वालिटीचे कार्बोहायड्रेट्स, फॅट्स असतील, प्रोटीन्स असतील, थ्रू आउट द डे खावे लागतात. त्याच्यात बऱ्यापैकी खर्च पण असतो. ते एका तुमच्या तज्ज्ञांकडून किंवा तुमचा जो कोच आहे, तुमचे जे वस्ताद आहे त्यांच्याकडून शिकून आपल्याला ते करायचं असतं. ते तर नक्कीच सरावातूनच ते सगळं शक्य होणार आहे. पण बेसिक क्वेश्चन असा आहे, मुलांचा सध्या हाच प्रश्न असतो की आम्हाला जर कुस्तीमध्ये करिअर करायचं आहे तर आमचा खर्च काय येऊ शकतो. नक्कीच, कारण खर्च, डाएट म्हणजे व्यायाम प्रकारे आपण म्हणतो त्याच्यात डाएट हा सर्वात मेन असतो, कारण तो 90% असतो आणि 10% व्यायाम असतो असं कोणी व्यायामतज्ञ म्हणेल. तर डाएटचा खर्च खूप असतो आणि तो करणं गरजेचं असतं, कारण त्याच्याने तुम्हाला एनर्जी मिळते. फूड आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करत असतात. त्यामुळे अंडी असतील, आता 1 किंवा 2 अंडी तर नाही खात, काही डझन किती अंडी, आणि प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार कुठची स्पर्धा तुम्ही खेळताय, तुमचं वजनी गट, वय आणि ऋतू बघून किमान काही डझन अंडी असतील, चिकन असेल, मटण असेल. दुग्धजन्य पदार्थ पण खूप खावे लागतात, कारण दुधामधून जे चांगले फॅट्स मिळतात ते एनर्जीसाठी यूज होतात. त्यामुळे लिटर दूध पिणं, पनीर असेल आणि फळं. आता बघतोस तर केळं सोडलं तर बाकी कुठचं फळ तसं स्वस्तही नाहीये. म्हणजे फक्त फळं किंवा नॉनव्हेजवर बोललो. अजून एक घटक आहे जो तो खूप महाग आहे, जो खूप लक्झरीमध्ये पकडला जातो, मात्र तो सर्वसामान्य मल्लांना पण खावाच लागतो. तो म्हणजे ड्रायफ्रुट्स. ते तर प्रचंड महाग असतात. त्यामुळे महिन्याचा खर्च 15,000 किमान इथपासून पुढे जातो. यात मी सप्लिमेंट्स इन्क्लूड केले नाहीये. हा एवढा खर्च केल्यानंतर एखादा मल्ल तयार व्हायची प्रोसेस सुरू होते. पण यामध्ये माझा पुढचा प्रश्न असा आहे की हे आता नॉनव्हेज जे लोक खातात त्यांच्यासाठी अंडी आणि चिकन, मटन जे काही असेल, पण व्हेजवाल्यांसाठी असं काय आहे की जे त्याच्याच अल्टरनेटिव्ह आपण म्हणू शकतो. एक भारताला सर्वात चांगला रेसलर मिळाला होता, सुशील कुमार, ज्याने 2 ऑलिम्पिक पदकं मिळवली होती. तो व्हेजिटेरियन आहे आणि अशी अनेक उदाहरणं आहेत. दुग्धजन्य पदार्थ, पनीर असेल, तूप असेल, त्यासोबत ड्रायफ्रुट्स असतील, हे खूप खावे लागतात आणि अर्थात त्याचा खर्चही खूप असतो, कारण त्या क्वालिटीचे आणि क्वांटिटीचे प्रोटीन्स तुम्हाला नॉनव्हेजमधून जर घ्यायचे नसतील ते एवढे खावे लागतात. तुमची खाण्याची क्षमता असेल, ते डायजेस्ट करायसाठी तेवढा व्यायाम करावा लागतो. त्यामुळे हा खर्च पण तेवढाच असतो जेवढा नॉनव्हेजचा असेल. उलट पक्षी तुम्हाला खूप पंक्च्युअल राहावं लागतं, कारण ऑप्शन्स फार कमी असतात. त्यामुळे ट्रॅव्हल करत असाल, नियम पाळायचे असतात, वेळा पाळणं खूप महत्वाचं असतं. नक्कीच. पण जी मुलं खेड्यापाड्यातून येतात, ज्यांना शहरात फक्त कुस्तीसाठी यायचं किंवा गावातही ज्यांना सराव करायचा आहे, त्यांना जर कोच मिळत नसेल, अशा विद्यार्थ्यांनी कोच पर्यंत कसं पोहोचायचं, किंवा त्याची माहिती फक्त गुगलवरच मिळू शकते का? मिळू शकते गुगलवर, पण मला असं वाटतं की थोडीशी धडपड करावी लागते. सातारा, सांगली, कोल्हापूर वगैरे, अगदी पुणे वगैरे आहे, तिकडे आता पहिल्यासारखं नाही, पण थोडेफार चांगले आखाडे, चांगले
व्यायामशाळा आहेत तिकडे थोडासा वेळ लागतो. अनेकांना खूप वर्ष घालवल्यानंतर थोडंसं अपयश आल्यानंतर चुकीचा सराव आणि खूप नुकसान करून घेतल्यानंतर पण अनेकदा चांगला गुरु मिळतो. त्यामुळे अशा ठिकाणी स्वतःहून जाणं, एखादा चांगला मल्ल असेल त्याच्याशी ओळख करून, दादा तू काय केलं होतंस, की मी हे काय करतो, तू मला ट्रेनिंग देऊ शकशील का, किंवा मला काही नाव सुचवू शकशील का. अनेकदा सुरुवातीला नकार ऐकायला मिळतो, अनेक ठिकाणी फी एवढी असते की जी मुलांना परवडत नाही. पण ही प्रोसेस प्रत्येक खेळात असते, फक्त कुस्तीच असं नाही. थोडं फाइंड आउट करणं गरजेचं आहे, पण ते सहज शक्य आहे, होऊ शकतं. पण ज्या वेळेला एखादा कुस्तीपटू तो त्याच्या आयुष्यात यशस्वी झालाय, त्या खेळात पण यशस्वी झालाय, पण आयुष्यात एका वयाच्या टप्प्यानंतर त्याला पुढे कुस्ती कंटिन्यू करायची नाहीये, पण त्याला आरोग्य तर सांभाळायचं आहे, अशा मुलांना काय सांगणार? खेळामधला सर्वात एक बॅड पॅच किंवा वाईट वेळ कुठची असते, जेव्हा आपल्याला रिटायरमेंट घ्यावी लागते. मग ती एक सक्सेसफुल करिअर केल्यानंतर असो, कुठच्या अपघातात दुखापत झाल्यामुळे असो, किंवा अन्य काही कारणांमुळे, जसं की काही लोकांवर बॅन लागतो, जसं या आपल्या 2 खेळाडूंवर 3 वर्षाचा बॅन आहे. तो कंटिन्यू केला तर 3 वर्षानंतर तो फॉर्म ठेवणं कदाचित अनेक जण याच्यात बाद होतात. व्यायाम आणि सराव आणि चांगला आहार थोडा कमी प्रमाणात पण आयुष्यभर तुम्हाला कंटिन्यू करावा लागतो. तो परफॉर्मन्स तुम्ही नक्की देऊ नाही शकणार जो खेळत असताना देता. पण 40 असेल, 50 असेल, 60, गावाकडे 70 वर्षाचे जुने मल्ल सुद्धा अजून तेवढेच फिट आहेत का, चांगली जीवनशैली जगतात, थोडा त्यांना जमतो तेवढा व्यायाम तरी करतात, कारण कुस्तीपटू होण्यासाठी जो तप लागतो तो तप त्यांनी ऑलरेडी पार केलेला आहे, आणि त्यानंतर 3 वर्ष त्यांना तेच टेम्पो तो कंटिन्यू ठेवायचा, आणि त्यामध्ये त्यांना किती पेशन्स लागणार असतील, कारण मानसिकरित्या त्यांची एक हार झाली असं ते अन्यायाची भावना असते. त्यामध्ये कसं हँडल करायचंय? असे अनेक खेळाडू मला माहिती आहेत की वेगवेगळ्या खेळातले ज्यांना कुठच्या ना कुठच्या कारणाने बॅन होता किंवा गॅप घेतलेला त्यांनी स्वतः रिगेन सुद्धा केलं. याच्यामध्ये सर्वात महत्वाचं असतं की जो वेळ मिळाला आहे तो झालेल्या गोष्टीचा विचार न करता सराव चांगला करणं, शरीराला आराम मिळालाय असं समजून, काही इंजुरीज असतील, काही कुठच्या गोष्टी डिसेबिलिटी असेल ती भरून काढणं, ज्याच्यात आपण वीक आहोत, चांगला वेळ मिळालाय त्याच्यावरती व्यायाम करून, चांगला डाएट घेऊन, चांगले फिजिओथेरपिस्ट बघून, किंवा अजून आपल्यापेक्षा अनुभवी खेळाडूंचा सल्ला घेऊन हे सगळं भरून काढता येऊ शकतं, चांगला कमबॅक होऊ शकतो. तर ऋतुमानानुसार तुम्ही डाएटचं जे मगाशी सांगितलं, अनेक असे विद्यार्थी आहेत ज्यांना हे डाएट फॉलो करताच येत नाहीत, पण त्यांना कुस्ती तर करायची, मग अशांसाठी काय सोल्युशन आहे? सुरुवातीला थोडा त्रास होऊ शकतो, म्हणजे प्रवास असेल किंवा अनेकदा तू म्हणालीस तसं डायजेशनला त्रास होतो हवामानामुळे, पण एकदा का तुम्ही तेवढा व्यायाम करायला लागलात की तुमच्या शरीराला तेवढी रिक्वायरमेंट पण असते, शक्यतो ती नॅचरल फूड मधूनच द्यावी. सप्लिमेंट्स खूप इझिली अवेलेबल आहेत. तो खूप पुढचा पार्ट जर तुम्हाला कोचने सजेस्ट केला तर, पण थोडंफार तुम्हाला तडजोड करावीच लागते. सवयीनंतर मग मी लिहून देतो काही महिन्यानंतर तुम्हाला तुमच्या डाएट शिवाय आणि चांगल्या खाण्याशिवाय काही जाणारच नाही. आता माझं स्वतःचा खेळ मी स्टॉप करून 1 वर्ष होऊन गेलं, पण आजही तूही बघत असेल मी माझा डाएट फॉलो करतो, व्यायाम करतो. 100% नाही, 30 ते 40% तरी करतो. त्यामुळे ते होऊ शकतं. आपल्याला सवय लागते, आपला जीवनशैलीचा एक भाग बनतो. नक्कीच. शेवटी मी तुम्हाला हेच विचारेन की असे काय सल्ले आहेत जे पुढच्या तरुणाईला तुम्ही द्याल? पहिली गोष्ट तर तुम्हाला जे स्वप्न आहे ते पूर्ण करा, मात्र विशिष्ट केसरी जिंकायचीच आहे, या मल्लाला हरवायचंच आहे, शिवछत्रपती किंवा कुठचा पुरस्कार जिंकायचाच आहे म्हणून असं करू नका. तुम्हाला आवड म्हणून तुमचा व्यायाम करा. ते करता करता चांगले सहकारी किंवा चांगले वस्ताद कोच पकडा, त्यांना विचारून तुम्ही स्पर्धा करा. यशस्वी झालात तर तुम्हाला कळेल की तुम्ही कशात चांगले आहात. कधी कधी अपयश येतं, कधी कधी कंटिन्युअसली अनेक सामन्यांमध्ये अपयश येतं. या वेळेला स्वतःवरती क्रिटिसाइज न करता ज्या गोष्टी तुम्ही कमी पडतात त्याच्यावर सराव करा. कदाचित तिथून पुढे तुम्ही एवढी मोठी झेप घ्याल की ते हरणं काय असतं ते खूप निघून जाईल. त्या छोट्या मोठ्या गोष्टी आणि सातत्य ठेवा, म्हणजे काही वर्षातलं यश नसतं. आज जो महाराष्ट्र केसरी झालाय तो किमान 10 ते 15 वर्ष आधी त्याने खूप मेहनत, तेच महाराष्ट्र श्री मध्ये सुद्धा आहे, तेच बास्केटबॉल मध्ये सुद्धा आहे, ते स्विमिंग मध्ये सुद्धा आहे. ते आपण अवॉइड करूच शकत नाही. नक्कीच या व्हिडिओच्या शेवटी सगळ्यांना मी याच शुभेच्छा देईन. जे काही खेळाडू आहेत, जी काही तरुणाई आहे, त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना नक्कीच हेल्प होईल असं मला वाटतंय. नमस्कार.